नमस्कार, जय महाराष्ट्र. हे आहे चांदवली समाचार. नवपर्व आपण सर्व. चांदवली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या वतीने संघर्षनगर चांदवली येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंतीच्या निमित्त सुमारे 1000हून अधिक महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. लक्षणीय अशी उपस्थिती या सन्मान सोहळ्याला महिलांनी लावली होती. कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांनी या सर्व महिला भगिनींना हात जोडून अभिवादन केले आणि सुमारे 28 मिनिटाच्या भाषणामध्ये महिलांच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान, त्यागमूर्ती माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व विशेष बाबींचा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला. कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे आपल्या भाषणामध्ये, आपल्या 28 मिनिटाच्या भाषणामध्ये महिला सन्मान सोहळ्यात काय म्हणाले ते आपण या 28 मिनिटाच्या भाषणामध्ये अवश्य पाहू शकता. धन्यवाद. अध्यक्ष आणि सरचिटणीस दादू भोसले आणि आयुष्यमान मिलिंद जाधव या दोघांना विनंती करतो की आपण दोघंही उपस्थित असलेल्या माझ्या समाजाच्या माता भगिनींच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे. पुढे पाहिजे ना. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत, ज्यांच्यामुळे आपल्याला आणि आपल्या परिवाराला मान सन्मानाने जगण्याची संधी मिळाली, तर माता रमाईच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित माझ्या समाजातील माता भगिनींनो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आशीर्वाद देण्यासाठी, दर्शन देण्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनींनो, मी स्वतः दिलीप लांडे तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पायावरती डोकं ठेवून तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद घेतो, दर्शन घेतो. छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाई यांचा, भारत माता की. माझ्या माता भगिनींनो, आपला असाच आशीर्वाद, आपला असाच विश्वास कायम माझ्या डोक्याच्या पाठीवरती राहो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या विश्वासाने तुमच्या आणि तुमच्या परिवाराची सेवा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान सन्मान द्यायचं काम माझ्यातून पूर्ण हो, एवढंच माता रमाईच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो.
आपल्या आणि आपल्या परिवाराचं स्वागत करतो, आभारित करतो. आपण एका विश्वासाने, एका ताकदीने आज या ठिकाणी उपस्थित राहून तुमचा आणि तुमच्या परिवाराचा सन्मान करायची जी संधी दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभारित करतो. माझ्या माता भगिनींनो, आत्ताच तुमचं दर्शन घेण्यासाठी येण्यापूर्वी एक 1080 महिलांचा सन्मान करून या ठिकाणी आलेला आहे. उद्या आपल्या देशामध्ये, उद्या किंवा परवा, मुस्लिम समाजाचा मोठा सण सुरू होतोय आणि माझ्या मुस्लिम समाजाच्या आया बहिणींचा सन्मान करणं हे तुमच्या दिलीप मामाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पडत असताना त्यांच्या समाजामध्ये समाजाच्या रूढीप्रमाणे, प्रथा आणि परंपराप्रमाणे पूजा करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी जे त्यांना जहानामाज लागतं ते माझ्या माता भगिनींनो 3000 महिलांना जहानामाज द्यायचं काम केलं. 1 महिना 20 जानेवारी पासून 1 महिना पूर्ण आपल्या हिंदू समाजातील सर्व महिलांचा हळदी कुंकाच्या माध्यमातून सन्मान करायचं काम आणि तुमच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं काम तुमच्या दिलीप मामाने पूर्ण केलेलं आहे. याच एका रूढीप्रमाणे गेले अनेक दिवस हृदयामध्ये होतं, मनामध्ये होतं की माता रमाई यांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आपल्या सर्वांना बोलून माता रमाईचं दर्शन घेण्याची संधी, तुमची सेवा करायची संधी या निमित्तानं आज तुम्हाला बोलवलेलं आहे. माझ्या माता भगिनी, माझे आई वडील मला शिकवायचे. पूर्वी आम्ही खेडेगावात राहत होतो, गरीब परिस्थिती होती. बऱ्याचशा लोकांना माहित आहे की बरीचशी लोक श्रद्धेने, भक्तीने पंढरपूरला जायची, पांडुरंगाबरोबर माता रुक्माईचं दर्शन घ्यायचे. ते आईला सांगायचं आपल्याला पण जायचं रुक्माईचं दर्शन घ्यायला. गरीब परिस्थिती होती. तुम्ही सर्व माता आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की पोरगं रडत असेल तर कसं समजवायचं. हे PhD झालेले तुमची. पोरगा आपला ऐकतं, आई सांगतं ते खरं असतं. आणि म्हणून मला आई सांगायचे, अरे पोरा कुठे एवढे लांब जातोस, तिथं लय गर्दी असते. तुला अगर खरंच श्रद्धा आहे, तुझी खरीच भक्ती आहे, तर तुला दर्शन देण्यासाठी माता रुक्माई याच मैदानामध्ये येईल, तुला आशीर्वाद देते. त्याच पद्धतीने, त्याच भावनेने, त्याच श्रद्धेने, त्याच भक्तीने माता रमाईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, माझी भक्ती आणि शक्ती त्यांच्या चरणावरती ठेवण्यासाठी माझ्या माता भगिनींनो, माता रमाईच्या रूपाने तुम्हाला बोलवलेलं आहे. माता रमाई समजून तुमच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी मी आलेलो आहे. आणि हीच भक्ती आणि शक्ती कायम एकजूट ठेवण्यासाठी आज दलित एकता संघाची स्थापना करत आहे. या संघाच्या माध्यमातून राजकीय मतभेद बाजूला ठेवून, राजकीय जोडे गेटच्या बाहेर ठेवून, माझ्या समाजातील लोकांना एकत्र घेऊन
माझ्या समाजातील माझ्या माता भगिनींना एकजूट करून समाजाच्या विकासासाठी, समाजातील लोकांच्या सेवेसाठी, समाजासाठी असणाऱ्या शासनाच्या रूढी, शासनाच्या योजना ह्या लोकांच्या घरापर्यंत, समाजाच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, समाजाच्या मुलांच्या आयुष्यासाठी, व्यवसायासाठी त्या संपूर्ण सुविधा तुमच्या चरणापर्यंत, तुमच्या घरापर्यंत आणण्यासाठी या संघाची आज स्थापना केलेली आहे या ठिकाणी. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, माझ्या माता भगिनींनो, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. इथून बाहेर गेल्यानंतर बरेचशी कुत्रे भुकतील, बरेचशी कुत्रे ओरडण्याचा प्रयत्न करतील. माझ्या माता भगिनींनो, माता रमाईच्या चरणी नतमस्तक होऊन सांगू इच्छितो, या संघाला कुठलाही राजकीय कलर लावून देणार नाहीये, कुठल्याही राजकीय दृष्टिकोनातून पाहणार नाहीये. एकच भावना असेल, एकच इच्छा असेल, एकच श्रद्धा असेल. माता रमाईने स्वतःच्या आयुष्यामध्ये समाजासाठी जे केलं तेच तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन समाजाच्या माझ्या माता भगिनीसाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून हे करत असताना कितीही राजकीय अडचणी आल्या तरी हा दिलीप मामा तुमच्या ताकदीवरती कोणाला घाबरणारा नाहीये. आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आत्ताच मी दादूशी बोलत असताना सांगितलं, एक संघ असा झाला पाहिजे की आज तुमच्याकडे 1000 महिलांचा रजिस्टर झालेला आहे, 1000 महिलांनी नोंदणी केलेली आहे. पुढचं 1 वर्ष पूर्ण होत असताना माझ्या समाजाच्या महिला संघटन हे माता रमाईच्या आशीर्वादाने, डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेने 5000 महिलांचं संघटन तयार झालं पाहिजे, एवढी मेहनत करायचं काम आम्ही सुरू करतोय. ते करत असताना माझ्या माता भगिनींनो, आपल्याला वाटेल, आपल्या मनामध्ये येईल की संघटन काय करणार. असे बरेच आले लोक, बऱ्याच लोकांनी सांगितलं, बऱ्याच लोकांनी बोलले, मग मामा काय करणार आहे. माझ्या माता भगिनींनो, याच्यातून एकच करणार आहे. वर्षातून 3 वेळा तुमचा सन्मान करणार, 3 वेळा तुमच्या चरणावरती नतमस्तक होणार. दुसरा प्रश्न असेल, दुसरी योजना असेल, शासनाच्या जेवढ्या योजना आहेत, शासन जे आपल्यासाठी करतं त्या योजना तुमच्या घरापर्यंत आणण्यासाठी, तुमच्या चरणापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या माता भगिनींनो, संघटनेमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे, ज्या महिलांची नोंदणी झालेली आहे, सर्वात पहिलं फॉर्म वाटायची गरज नाहीये, महानगरपालिकेपर्यंत जायची गरज नाहीये, शासनाच्या दरबारी जायची गरज नाहीये. शासनाच्या योजना तुमचा दिलीप मामा जे घेऊन येईल, जे आज 1000 महिलांनी नोंदणी केलेली आहे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचं काम दिलीप मामा करणार आहे. कोणत्या योजना असो, शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या महिलांसाठी केलं जाईल, आज कुकरच्या माध्यमातून आपण 47,000 महिलांच्या घरापर्यंत पोहोचलो. तुम्हाला कार्यालयापर्यंत जावं लागलं, फॉर्म भरावा लागला. माझ्या माता भगिनींना अशा योजनाला येत असताना ज्या महिला आता सभासद झालेल्या आहेत, ज्या महिलांनी आपल्या या दलित संघामध्ये नोंदणी केलेली आहे, त्यांना फॉर्म भरायची गरज नाहीये. तुमच्या घरी फॉर्म येईल, तुमच्या घरी माझा कार्यकर्ता येईल, तुमच्या पाया पडेल आणि तुमचा सन्मान केला जाईल. याच माध्यमातून माझ्या माता भगिनी, तुमच्याकडे तुमच्या परिसरामध्ये एखादी जर नागरिक सुविधाची अडचण असेल, आपल्या संघाच्या महिलांची मीटिंग घेतली जाईल, आपल्या संघाच्या महिला पदाधिकारी नेमल्या जातील. त्या माध्यमातून आपल्या विभागात त्या नागरिक सुविधा नाही आहेत,
त्या मिळाल्या पाहिजेत. ज्या माझ्या माता भगिनींनी सांगितलं, ज्या संघाच्या माझ्या माता भगिनी माझ्याकडे सांगितलं, पहिलं प्राधान्य देऊन तुम्ही सांगितलेल्या नागरिक सुविधा त्या विभागापर्यंत पोहोचायचं काम तुमचा दिलीप मामा पूर्ण करते. माझ्या माता भगिनींनो, या संघाच्या माध्यमातून प्रत्येक 3 महिन्याला मेडिकल कॅम्प घेतला जाईल. मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून आपल्या आणि आपल्या परिवाराचे आरोग्य तपासणी केली जाईल. 2 डॉक्टर तर फुकटच आहेत ना. त्यांना पैसे देत जाऊ नका. सर्व पैसे आपण यांच्या गावावर आणलेत. त्यांच्या बापाकडे जेवढे पैसे होते तेवढे आपण डॉक्टर साहेबांना देऊन टाकलेले आहेत. हे कधी पैसे मागत असतील तर माझं नाव सांगत जा. मामाने सांगितले पैसे द्यायचे नाही. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपले आणि आपल्या परिवाराचे आरोग्य तपासणी केली जाईल. माझ्या माता भगिनींना एखाद्याला जर आजार असेल, परमेश्वर करो होऊ नये असेल, मोफत आपल्याला सुविधा दिल्या जातील. मोफत. कुठलाही आजार असो, बायपास करायचंय, एन्जिओप्लास्टिक करायचंय, डोळ्याचं ऑपरेशन आहे, दुसरं कुठलं ऑपरेशन आहे, तुम्ही डॉक्टरांना सांगा. डॉक्टर आणि डॉक्टरचे बायको तुमच्या सेवेसाठी ठेवलेले आहे. त्यांनी हेच काम करायचं, तुमच्या चरणावरती राहून. कुठल्याही माझ्या समाजातील संघर्षनगरमधील एकालाही त्रास झाला तर या दोघांनी, त्यांची बायको आणि त्यांनी दोघांनी जाऊन त्या घरी जाऊन लोकांची सेवा करायची. पैसे मी देणार असं आहेत माझ्याकडे, काही काळजी नसेल. डॉक्टर बाबासाहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे. माता रमाईची कृपा माझ्या डोक्यावरती आहे. पैशाचे फिकीर दिलीप मामाला नाही. काळजी फक्त तुमच्या विश्वासाची, तुमच्या आशीर्वादाची आहे. ज्यांच्या डोक्यावरती तुमच्यासारख्या आई बहिणीचा आशीर्वाद असतो त्याला पैशाची काळजी नाहीये, त्याला निवडणुकीची काळजी नाहीये. फक्त एकच जिद्द असते, एकच चिंता असते, ते फक्त आणि फक्त तुमची सेवा करणं आणि तुमचा सन्मान करणं. आणि म्हणून माझ्या माता भगिनी आपल्या समोर सांगत होतो की आरोग्याच्या माध्यमातून आपली सेवा केली जाईल. कुठली अडचण आली तर आपल्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या आईच्या नावाने गंगूबाई शिंदे हॉस्पिटल आपल्यासाठी उघडं ठेवलेलं आहे. तिथपर्यंत घेऊन जाणं, तिथून इथपर्यंत आणणं माझं आणि डॉक्टर मस्केंचं काम आहे. आम्ही ते प्रामाणिकपणे तुमच्या चरणावरती राहून तुमच्या कुटुंबाच्या पायावरती डोकं ठेवून सेवा करत राहणार आहोत. हे करत असताना माझ्या माता भगिनींनो, आपली मुलं शिकली पाहिजेत, शिकून पुढे झाली पाहिजेत. जसं बाबासाहेबांनी शिकवलं, शिका, संघटित व्हा, तशा पद्धतीने शिकणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या माध्यमातून आपल्या समाजातील एखादा मुलगा शिक्षणासाठी त्याला मदत करणं हे आमचं काम आहे. त्या संघाच्या माध्यमातून केलं जाईल. हे करत असताना माझ्या माता भगिनी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या समाजातील एखादी मुलगी डॉक्टर बनणार असेल, वकील बनणार असेल, उच्च शिक्षण घ्यायचं असेल, संपूर्ण शासनाच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या तर्फे संपूर्ण सहकार्य करायची जिम्मेदारी माझी आणि डॉक्टर मस्केंची आहे. ते आम्ही पूर्ण करून देऊ. अशा पद्धतीने सेवा करण्यासाठी हा आपला संघ तुमच्या समोर, तुमच्या साक्षीने आज स्थापन केलेला आहे. आणि पहिलाच कार्यक्रम आपण घेतलाय, त्याचं नाव आहे माता रमाईच्या चरणी नतमस्तक होणं. आणि माता रमाईच्या चरणी नतमस्तक होणं म्हणजे काय? फक्त हात जोडले म्हणजे नतमस्तक झालं असं नाहीये. म्हणून मी माझ्या आईचं वाक्य सांगितलं, तेच वाक्य आचरणात ठेवून, तेच वाक्य हृदयात ठेवून बसलेल्या सर्व माझ्या समाजातील माता भगिनींनो, माझ्या हृदयाप्रमाणे
आपण सर्व माझ्यासाठी माता रमाई आहात आणि तुमच्या चरणावरती नतमस्तक होणं म्हणजे माता रमाईच्या चरणी नतमस्तक होणं एवढंच करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून माझ्या माता भगिनी गेले 3 वर्षामध्ये फक्त राजकारणाची भाषा केली नाहीये, लोकांना कुठे बोलवलं नाहीये, एकच काम केलं. ज्या ज्या ठिकाणी आपले विहार होते ते विहार चांगलं बनवण्याचं काम केलं. जे गेले 20 वर्ष झालं नव्हतं ते फक्त 3 वर्षामध्ये तुमच्या विश्वासाने, तुमच्या सहकार्याने, डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने विहार बनवून द्यायचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि फक्त दाखवण्यासाठी नाहीये. काय काय लोक तर पाठी लावतात. एखादं गेट लावलं की त्याच्या बाहेर लिहितात की हे माझ्या बापाच्या पैशाने बनवलंय, असं लिहित असतात. माझ्या माता भगिनींनो, मी माझ्या बहिणीला सांगितलं हे जे विहार बनतंय हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे बनतंय, बाबासाहेबांच्या कृपेमुळे बनतंय. हे दिलीप लांडे किंवा दिलीप लांडेच्या बापाची प्रॉपर्टी नाहीये. ही जी प्रॉपर्टी आहे तर ही ते बसलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायामुळे आहे, बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहे. त्यामुळे माझ्या माता भगिनी गेले अनेक वर्ष मनामध्ये, हृदयामध्ये घेऊन फिरत होते की एक विहार चांगलं बनवावं. माझ्याकडे आल्यानंतर किती दिवसात सुरू झालं सांगा? 2 दिवसामध्ये. फक्त 48 तासामध्ये काम सुरू केलं. 48 तासात 48 महिने किती विनंती करत होते त्यांना माहिती. काही लोक फक्त समाजाचं नावावरती बोंब मारत असतात. मी या समाजाचा आहे, मी तुमच्या समाजाचा आहे, परंतु समाजासाठी काय केलं नाहीये. 5 वर्ष नगरसेवक होता, 5 वर्ष दुसरे दिले. काय केलं समाजासाठी दाखवा ना. का नाही विहार बनवू शकले? का नाही माझ्या समाजातील माता भगिनीचा सन्मान केला? फक्त समाज सांगायचा आणि समाजाच्या लोकांना सांगायचं की मी तुमचा आहे. अरे आहे ना, दिले ना 10 वर्ष. का नाही 10 वर्षामध्ये माझ्या बहिणीच्या त्या ठिकाणी असलेलं विहार बांधू शकले? माझ्या बहिणीने काय स्वतःच्या पोटासाठी मागितलं नव्हतं, स्वतःच्या मुलाबाळासाठी मागितलं नव्हतं, समाजासाठी मागितलं होतं. समाजातील मुलंबाळ, समाजातील माझ्या आई बहिणी बसण्यासाठी मागितलं होतं, बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी मागितलं होतं, बाबासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी मागितलं होतं. दुसरं आहेत आमचे मस्के. कुठे गेले? मस्के साहेब, बोल मावशी. विचारा, जेवढा आईला मी सन्मान दिला तेवढा सन्मान देत असतो ओळख झाल्यापासून. तुम्हाला दाखवण्यासाठी नाही, फक्त विचारून घ्या. असं नाही की फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी आणि दाखवण्यासाठी. जिथं पण माझी माई दिसली तिथं माईच्या पायावरती डोकं ठेवत असतो. विचारून घ्या. ए माई, एकदाच रात्री आली होती उशिरा त्या माझ्या बहिणी बरोबर. बोले अरे पोरा कसं तरी ते बनवून दे. मी सांगितलं माई तू घरी पोहोचस तरी काम सुरू होईल. अशाच पद्धतीने आमचे मस्के साहेब आले होते. बनेल का, होईल का असं वाटत होतं आमच्या ताईला. ताईंनी सांगितलं, मस्के साहेबांनी सांगितलं, त्याच्याहीपेक्षा चांगलं बनवून दिलं. त्यांच्या मनामध्ये होतं त्याच्याहीपेक्षा माझ्या माता भगिनींनो चांगलं विहार बनवून द्यायचं काम सुरू केलं. पूर्ण झालं. काय मेहरबानी केली नाहीये. मी जो आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे याची जाणीव आहे. आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असतो, त्यांचा विश्वास आपल्या पाठीवरती असतो, त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं असतं. आणि म्हणूनच माता भगिनींनो गेले 3 वर्षामध्ये जेवढं शक्य आहे, जेवढा तुमचा विश्वास आशीर्वाद आहे तो बरोबर घेऊन समाजाची सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. अजून इथून पुढे
तुम्ही मोठ्या प्रमाणात आशीर्वाद डोक्यावरती ठेवलेला आहे. हा आशीर्वाद बरोबर घेऊन समाजातील माता भगिनी असतील, समाज बांधव असतील, त्यांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन समाजाची सेवा करणं, समाजाला मान सन्मान देणं आणि समाजाला अपेक्षित असणारं आपल्या समाजाचा विकास, आपल्या समाजाच्या धार्मिक स्थळ हे चांगलं बनवून द्यायचं काम तुमचा दिलीप मामा तुमच्या आशीर्वादाने पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीये, एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलेलं आहे. हे करत असताना माझ्या माता भगिनी फक्त समाजात तुम्हाला बांधून ठेवणार नाहीये. ज्या विभागात आपण राहतो त्या विभागाचं स्वप्न मी 2009 बसून घेऊन फिरतोय. या संघर्ष नगरचं सुंदर नगर बनलं पाहिजे. सुंदर नगर फक्त नाव देऊन नाहीये. माझ्या माता भगिनींनो, प्रत्येक नागरिक सुविधाच्या माध्यमातून आपल्या सर्व अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजे. आपल्या इथं चांगली शाळा झाली पाहिजे, कॉलेज झालं पाहिजे. अशा पद्धतीने काम तुमच्या आशीर्वादाने पूर्ण करून द्यायची जिम्मेदारी माझी आहे. माझ्या माता भगिनी ते पूर्ण करून देण्याचं काम मी पूर्ण करेन. आपला विश्वास, आपला आशीर्वाद असाच कायम राहू आणि आपले एकजूट शिका आणि संघटित व्हा. बाबासाहेबांचं एक वाक्य तेवढं लक्षात ठेवा, या संघाच्या माध्यमातून एकजूट व्हा आणि एकजूट करून समाजाचा विकास आणि समाजातील माझ्या माता भगिनींना सन्मान द्यायचं काम माझ्यातून घडण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळो एवढीच विनंती करून आपल्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. का पाठीमागे बसला, एक लक्षात ठेवा, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे, काय नाव आहे? माता रमाई सन्मान सोहळा. म्हणूनच सर्व माता रमाईला पुढे बसवलेला आहे आणि आम्ही सर्व पुरुष पाठीमागे आपला आदर करत बसलो आहे. त्यामुळे असं कोणी गैरसमज करू नका. प्रत्येक कार्यक्रमात माझं ध्येय असंच असतं, ज्यांचा सन्मान आहे त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. आणि म्हणून आज सर्वात पहिलं माझ्या माता रमाईला पुढे बसवलेलं आहे. म्हणून आज सन्मान सर्वात पहिला तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या वतीने यांचा सन्मान केला जाणार आहे. नंतर मी तुमचं दर्शन घ्यायला खाली येतो.